मागाठाणे येथे गोविंदा पथकाकडून आता सलामी दिली जाते। गोविंदा पथक सलामी दिल्यानंतर बक्षीस घेतात, दुसरीकडे जातात आणि ही आता दृश्य आहेत मागाठाण्यातील। दोन गोविंदा पथकाकडून मानवी मनोरे हे रचले जात आहेत। मुंबईत ठिकठिकाणी, राज्यभरात ठिकठिकाणी या उत्सवाचे आयोजन केले गेले। गेले 2 ते 2.5 महिने या गोविंदा पथकांकडून सराव केला जातो आणि आज हा सलामी देण्याचा प्रयत्न होतो। मागाठाण्यामध्ये गोविंदा पथकाकडून सलामी देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। 6 ते 7 थर रचून हा प्रयत्न मात्र या गोविंदा पथकांचा फसला आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये सिने कलाकारांनी या आयोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सिने कलाकारांकडून सुद्धा केला जातोय। तर आता ठाण्यामध्ये सुद्धा गोविंदा पथकाकडून सलामी देण्याचा प्रयत्न होतोय। शिवा शेट्टी तुम्हाला पैसे दिले जाणार नाही। चला, हिंद मराठा दादानी सांगितलं तर लगेच थर लावायचा। हिंद मराठा नंतर बाकीच्यांनी थर लावायचे आहेत। तुम्ही 8 थरवाले तिकडे जा ना। आता 8 थरवाले तिकडे मागे जायचं, हार्नेसच्या इकडे। तुम्ही या ठिकाणी दोन दृश्य आपण पाहतोय। मागाठाण्यामध्ये गोविंदा पथकाकडून सलामी देण्याचा प्रयत्न, तर ठाण्यामध्ये सुद्धा थर रचून सलामी देण्याचा प्रयत्न होतोय। मागाठाण्यात हा 6वा थर लावला जातोय, तर ठाण्यामध्ये 5वा 6वा थर रचण्याचा प्रयत्न होतोय आणि मागाठाण्यातली ही हृदयाच्या ठोका चुकवणारी दृश्य मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे। तर ठाण्यामध्ये आता मानवी मनोरे रचून सलामी देण्याचा प्रयत्न होतोय। 5 थर ठाण्यामध्ये लावलेले आहेत। मागाठाण्यात पुन्हा एकदा गोविंदा पथकाकडून थर रचण्याचा प्रयत्न होतोय। तरी 2 ठिकाणी सलामी देण्याचा गोविंदा पथकाकडून प्रयत्न। प्रतिष्ठामध्ये असं एकही गोविंदा पथक नाही की जे सुरक्षा नियमांचं पालन करीत नाही। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्याच देखरेखीमध्ये संकल्प प्रतिष्ठानचा हा दहीहंडी उत्सव दरवर्षी इथं सुसज्जरित्या साजरा केला जातो। यांचा प्रयत्न सफल झालेला आहे। हरकत नाही, मी नवतरुण यांना विनंती करेन की आपण बाजूला व्हावं, कोणालाही दुखापत होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। सूर्योदय, आपण त्वरित थर रचण्यासाठी सुरुवात करावी। वाट पाहू नका, त्वरित थर रचायला सुरुवात करा, वेळ लावू नका। तोपर्यंत मी आमच्या सगळ्या कलावंतांना